प्रसाद लाड, अहो कोणच्या तोंडाने तुम्ही फक्त हिंदूंना शुभेच्छा देणार? मुळामध्ये तुम्हाला हिंदूंना शुभेच्छा द्यायचा अधिकारच नाही, कारण तुम्ही अनेक वेळा गोल टोपी घालून मस्जिदमध्ये जाऊन तुम्ही नमाज पढण्याचं काम केलं. एवढंच नाही, तुम्ही त्या दर्ग्यामध्ये जाऊन चादर फांगरण्याचं काम केलं. अहो एवढंच नव्हे तर तुम्ही मुसलमान समाज बांधवाच्या घरात जाऊन तुम्ही बिर्याणी मधली मोठी मोठी हाडं कडाखड फोडून खाल्ली. आणि तुम्ही कोणच्या तोंडाने तुम्ही फक्त हिंदूंना शुभेच्छा देताय? खरं तर तुमचं रक्त चेक करायला लागतंय. तुमचं रक्त हिरवं रक्त आहे आणि विचार देखील हिरवेच आहेत. प्रसाद लाड, तुम्ही सांगताय की मुंबई महापालिकेमध्ये चोरी झाली. अहो तुम्हाला काय जीवाला नाही मनाला काय वाटते का? अहो खरं तर चोऱ्यांचा म्होरक्या तुम्ही आहे, दरोडेखोरांचा म्होरक्या तुम्ही आहे. अहो ज्या सरकारमध्ये बसलेले आहेत ना, त्या सरकारमध्ये तुमच्या घेतलेले बाहेरून आयात करून घेतलेले आमदार खासदारांनी हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला. अहो त्यांना तुम्ही आज मांडीवर घेऊन खेळवताय. त्यावेळेस तुम्हाला काय गुदगुल्या होते त्या? अहो प्रसाद लाड, खरा भ्रष्टाचार, खरे चोरी करणारी टोळी ही तुमची आहे आणि त्या टोळीचं मोरक्यात तुम्ही आहे. त्या टोळीला खत पाणी तुम्ही घालताय. संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलेला आहे. तुम्ही या महापालिकेमध्ये काहीतरी लोकांमध्ये बोलून संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करत असाल, पण लक्षात ठेवा, ही मराठी माणूस तुमची अवकात तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. ज्या माणसाने 50 खोक्यावरती चक्क आमदारकी विकली, अशा माणसाने राऊत साहेबांवरती बोलावं का? अहो शिवसेना हा गोर गरीब काट्या कुट्यातल्या चिखला मातीतल्या शेतकऱ्यांच्या पोराशींना खासदार आमदार बनवणारा पक्ष आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव आहे. हा पक्ष तिकट विकत नाही, तर गोरगरीब कार्यकर्त्याला आमदार खासदार बनवण्याची फॅक्टरी आहे. परंतु तुम्ही 25 वर्ष पक्षात होता, त्यावेळेस तुम्ही पैसे घेऊन पैसे देऊन तुम्ही तिकीट घेतले होते का? अहो मुळामध्ये तुमची आमदारकी तुम्ही गुवाहाटीला जाऊन भाजपाला 50 कोटीमध्ये विकली आहात. त्याच्यामुळं तुम्हाला बोलायचा कुठलाही अधिकार नाही. तुमचं कसं झालंय, चोराच्या उलट्या बोंबा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.